मधील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारासमवेत प्राध्यापकाला 2 लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना 25 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे घडली आहे। या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे वय 37 राहणार कसबा पेठ माढा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे, आसिफ शेख, नागेश बिराजदार, बंदे नवाज शेख सर्व राहणार मंद्रुप यांच्यावर भादवी 385, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण भानुदास कांबळे यांना 11 एप्रिल 2024 रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे फिर्यादीला वरील आरोपीने 2 लाखांची मागणी केली। पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्स बार मधील पोरी सोबत नाचतानाचे फोटो व व्हिडिओ काढलेले आहेत, ते आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली। तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे व संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थी मार्फत फिर्यादीस पैशाची मागणी करत आहेत। तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत असे फिर्यादीत नमूद आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वठे हे करीत आहेत।